नमस्कार मित्रांनो, जीवनाला नवी दिशा देणाऱ्या भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये प्रथमतः सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे स्वतःची किंमत ओळखा. बऱ्याचदा आपल्याला काही लोक किंमत देत नाहीत, कमी किमतीचे समजतात, व्हॅल्यू देत नाहीत. का देत नाहीत याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे खूप पैसा कमी आहे, तुम्ही गरीब आहात. यामुळे तुम्हाला किंमत देत नाही. तर किंमत आपली वाढती आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या विचारावरती. आपले विचार तर प्रगड असतील, आपले विचार समोरच्याला बदलवणारे असतील तर आपली किंमत नक्की वाढते. याचाच अर्थ आपलं कर्तृत्वान, आपण कोणत्या ठिकाणी आहे हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी मी पद म्हणणार नाही. काही लोक असे पण आहेत, पद खूप मोठं आहे पण विचाराने खूप गरीब आहेत. विचार चांगले नाहीत त्यांचे. पैसा त्यांच्याकडे ते खूप आहेत पण विचार त्यांचे खूप वाईट आहेत. कर्म चांगलं नाही त्यांचं. मग अशा लोकांना फक्त तोंडावरती किंमत भेटते, पाठीमागे किंमत मिळत नाही. मला असं वाटतं की तोंडावरती कौतुक करण्यापेक्षा आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागे सुद्धा आपलं कौतुक केलं पाहिजे, आपल्या कार्याची वाहवा झाली पाहिजे. मला या ठिकाणी एक छोटस उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगायचं आहे की हे पहा, पाहायला गेलं तर हे खूप पाण्याची बॉटल आहे. तुम्ही म्हणाल की सर काय सांगताय ह्या, हे खूप पाहायला गेलं तर 10 रुपयाची पाण्याची बॉटल आहे. पण हे 10 रुपयाची पाण्याची बॉटल कुठे आहे? जेव्हा आपण स्टॉलवरती खरेदी करतो तेव्हा ही 10 रुपयाला भेटते, बरोबर? जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाल तेव्हाही त्याची किंमत एवढी असेल का? नाही मित्रांनो. त्या ठिकाणी हिची किंमत असणार आहे 20 रुपये. बरं, आता हेच पाण्याची बॉटल जर आपल्याला घ्यायचं झालं तर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये आपण गेलो तर हीच पाण्याची बॉटल आपल्याला भेटती 100 रुपयाला. किती रुपयाला? 100 रुपयाला. आणि जर हेच आपण विमानतळावरती गेलो तर हीच आपल्याला बॉटल भेटते 200 रुपयाला ते 300 रुपयाला. तर मित्रांनो, मला काय सांगायचं ह्याच्यामधून की पाण्याची बॉटल तीच आहे, पाणी त्याच्यामध्ये तेच आहे. फरक हा तिच्या बदलण्यावरती आहे. तिचं ठिकाण बदलले, ठिकाण बदलल्यामुळे हिची किंमत बदलली. मित्रांनो, आपलंही असंच आहे. आपण ज्या ठिकाणी जातोय, आपलं ठिकाण कुठलं आहे, आपलं वातावरण कोणतं आहे, आपण कोणत्या वातावरणामध्ये राहतोय, आपण कोणत्या वातावरणामध्ये वाढतोय, आपले विचार कोणते आहेत, याच्यावरती सगळी आपली किंमत असते. मग आपण आपल्या नशिबाला दोष द्यायचे आहेत का? नाही मित्रांनो. मग आपण अपयशाला खचून जायचंय का? नाही. आपल्या अपयशाला आपण नाव ठेवायचे आहेत का? नाही. अपयश येत राहतं. मग आपण काय करतो बऱ्याच वेळा की आपल्याला अपयश आलं, आपल्याला कोणी नावं ठेवली, की आपल्याला कोणी किंमत नाही दिली, की आपण काय म्हणतो की अरे माझं नशीब खूप वाईट आहे, समोरचा वाईट आहे. नाही मित्रांनो, आपण आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या क्षमतेवरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवायला शिकाल, जेव्हा तुमच्या क्षमतेवरती तुम्ही विश्वास ठेवायला शिकाल, तेव्हा तुमची किंमत नक्कीच वाढलेली असणार आहे. ह्या बॉटलचे तसंच झालं. स्टॉलवरती होती त्यावेळेस ती 10 रुपयाला भेटली, हॉटेलमध्ये गेले त्यावेळेस 20 रुपयाला भेटली, जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये गेले त्यावेळेस 200 रुपयाला भेटली. आणि जेव्हा आपण हेच बॉटल विमानतळावरती आपण ज्यावेळेस गेलो त्यावेळेस हिची किंमत झाली मित्रांनो 300 रुपये किंमत झाली. तिचं ठिकाण बदलत गेलं, तिचं वातावरण बदलत गेलं. तसंच आपलं सुद्धा आहे. आपल्या सुद्धा आयुष्य जगत असताना आपण जशा पद्धतीने बदलत जाऊ आपण, तशा पद्धतीने आपली सुद्धा या ठिकाणी किंमत वाढणार आहे. मग तुम्ही तुमच्या कर्तृत्वावरती, तुमच्या क्षमतेवरती विश्वास ठेवायला शिका. तुम्ही बदला स्वतःला. मला असं वाटतं जगाला दाखवण्यासाठी बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्यासाठी आपण बदललं पाहिजे.
आणि हे खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. विचाराने बदला. पैसा आपण नेहमी कमवू शकतो, पैसा कधीही आपण कमवू शकतो. जर तुमच्याकडे खूप सारा पैसा आणि तुमच्याकडे विचार खूप वाईट आहेत, चांगले विचार नाहीत तुमच्याकडे, तर त्याला व्हॅल्यू नाही. आणि तशी व्हॅल्यू कधी भेटते तुम्हाला? फक्त समोर भेटते. विचाराने मिळालेली जी व्हॅल्यू असते, विचाराने जे मिळालेली जी किंमत असते ते कायम टिकते, आणि पैशा पाण्याने जे मिळालेली किंमत असते ते किंमत तात्पुरत्या स्वरूपात असते. तुम्ही हे जग सोडून गेला की तुमची किंमत झिरो. आणि तुम्ही खूप गरीब आहात, पण तुमचे विचार खूप प्रगळ आहेत, तुमचे खूप विचार समाज बदलणार आहेत, एखाद्याच आयुष्य सुधारवणार आहेत, तर नक्कीच तुमचे विचार कायम टिकतात आणि तुमची किंमत ही आयुष्यभर लोकांच्या मनामध्ये राहते. तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवीन